श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचे महत्त्व. श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथात अनेक अध्याय आहेत. यातील सर्वश्रेष्ठ अध्याय हा 14वा अध्याय आहे. या अध्यायास या ग्रंथाचा मेरुमणी असे म्हणतात. मेरुमणी म्हणजे माळेतील सर्वात वरचा मणी, जेथून माळेची सुरुवात केली जाते. हा सर्वात कमी ओव्यांचा अध्याय आहे. यात संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्व विशद केले आहे. संपूर्ण गुरुचरित्राचा सार हा 14वा अध्याय आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 14वा अध्यायातील 26 व 27 ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याच्यावर गुरुकृपा झालेली आहे त्याला कळीकाळाची सुद्धा भय नसते असे या ओवींमध्ये सांगितले आहे. गुरुविषयी असलेल्या ग्रंथांमध्ये सर्वात पवित्र असा ग्रंथ गुरुचरित्र आहे. 14वा अध्यायाच्या पठणाने अनेक प्रकारच्या दुःखांचे निवारण होते. अचानक येणारे संकट टाळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे दोष असतील, ग्रहांचे दोष असतील, राशी रूपांचे काही दोष असतील, गुरुबळ कमजोर असेल, या अध्यायाच्या पठणाने सर्व काही दुःखांचे निवारण होईल. सुख संपत्ती ऐश्वर्य प्राप्त होते. श्री गुरूंची भक्ती प्राप्त होते. श्री गुरूंची कृपा ज्यांच्यावर होते त्याला यमाचे सुद्धा भय राहत नाही. हा अध्याय स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतात. या अध्यायाच्या वाचनाने शक्यतो सकाळी शुद्ध स्नान करून करावे. दररोज केले तरी चालेल, परंतु दररोज जमत नसेल तर गुरुवारी तरी हा अध्याय वाचावा. जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण गुरुचरित्र वाचू शकतो. मनात इच्छा असेल तर सर्व काही साध्य होऊ शकते. श्री गुरुदेव दत्त.